नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे वेज कटलेट करणार आहोत। आता हे कटलेट जर तुम्ही बघितलात तर याला अजिबात तेल नाही आहे, अगदी छान झाले आहेत। आणि हे बघा, अगदी छान वरून कुरकुरीत असे याचं आवरण तयार झालं आहे। या पद्धतीने जर तुम्ही कटलेट केलात तर अजिबात तेलात सुटणार नाहीत, अगदी छान क्रिस्पी असे तयार होतात। तर असे कटलेट तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर चला आता हे कटलेट कसे करायचे ते आपण बघूया। कटलेट करण्यासाठी इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेत। आता हे आपले कांदे पोहे करण्याचेच पोहे आहेत। आता या पोह्यांना 1-2 वेळा आपण स्वच्छ धुवून घेऊया। आता इथे पोहे मी 2 पाण्याने स्वच्छ धुतलेत। आता हे असंच थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून देऊया। आता इथे आपले पोहे व्यवस्थित भिजलेत, हे बघा। आता काय करायचं, हे पोहे एका भांड्यात काढूया। आता इथे मी काही भाज्या घेतल्यात त्याच्यात घालण्यासाठी। आता इथे मी एक मोठं गाजर किसून घेतलंय, 1 वाटी होईल 1 वाटी कोबी किसून घेतलाय, 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि इथे 2 लहान बटाटे आहेत, ते उकडून सालं काढून घेतलेत। आता भाज्या घालूया अगोदर। बटाटे आता माझे लहान आहेत त्यामुळे मी 2 घेतलेत। तुमच्याकडे जर मोठा बटाटा असेल तर 1च घाला तरी चालेल। आता हे हाताने असे कुस्करून घालायचे। आता याच्यात आपल्याला घालायचं आहे, इथे मी 1 मिरचीचा ठेचा तयार केला आहे। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आहेत, एक 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आहे, हे घालून घेऊया। आता इथे मी थोडेसे हिरवे वाटाणे घेतलेत, आता हे उकडून वाटाणे घेतलेत, ते घालूया। आता काही कोरडे मसाले घेतलेत, इथे आहे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बेडगी मिरचीचं तिखट आहे आणि 1 चमचा चाट मसाला आणि 1 मोठा चमचा धने जिरे पावडर घेतले, ते घालायची। आता याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला दाबून दाबून मळायचं एकदम। याच्यात पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, भाज्यांचा जो ओलावा असतो त्याच्यातच हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे पोहे भिजवले तेही व्यवस्थित मिक्स करायचे। आता इथे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता याला एक छान बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 2 चमचे ब्रेड क्रम्ब घालणार आहे। तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्ब्स असतील तर घाला, नसेल तर ब्रेड मिक्सरला फिरवून त्याची अशी पावडर करा आणि ती मिक्स करा। आता हे व्यवस्थित याच्यामध्ये मळून घेऊया। हे सगळं मिश्रण मी असं एकसारखं करून घेतलं आहे। आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि तुम्हाला ज्या आकाराचे कटलेट केवढ्या म्हणजे काय साईजचे करायचे तेवढा गोळा घ्यायचा हातावर आणि याला असं हातावर थोडंसं प्रेस करायचं। हे बघा, अशा आपण याच्या कटलेट करून घ्यायचे। अजिबात असं सुटत नाही आणि हे परफेक्ट झालं आहे। आता अशा सगळ्या अगोदर कटलेट मी करून घेते। आता इथे मी असे सगळे कटलेट तयार करून घेतलेत। आता ह्या ताटात मी थोडा रवा घेतला आहे। आता काय करायचं, हे जे आपण केलेले कटलेट आहेत हे फक्त रव्यामध्ये घोळवायचे आहेत। सगळीकडून व्यवस्थित रवा कोट करून घ्यायचा आहे। हे बघा, असं आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही करायचं। आता असे करून आपण याला तळायला घेऊया। आता इथे बाजूला मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, तेल व्यवस्थित गरम झालं आहे। आता आपण हे कटलेट ह्या तेलात सोडून घ्यायचे। शॅलो फ्रायच करायचं आहे, डीप फ्राय नाही करायचं। आता याची खालची बाजू थोडीशी कडक होऊ देऊया। आता याची खालची बाजू थोडी कडक झाली आहे। आता कटलेट आपण परतून घेऊया। एक लक्षात ठेवा, कटलेट करताना गॅस अजिबात बारीक करायचा नाही, मीडियम टू हायमध्ये फ्लेम ठेवायची, म्हणजे अजिबात तेलात कटलेट सुटत नाहीत। आता हे बघा, मी हे तेलात घातलेत, हे अजिबात सुटले नाही आहेत। आता याला थोडा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया।
आता हे बघा, कटलेट खूप छान सोनेरी रंगावर असे झालेत. आता हे काढून घेऊया. हे थंड झाल्यावर अजिबात तेलकट होत नाहीत आणि बराच वेळ असे कुरकुरीत क्रिस्पी राहतात. त्यामुळे असे कटलेट तुम्हीही नक्की करून बघा. आता इथे आपले हे कटलेट करून तयार आहे. आता हे जर तुम्ही बघितलात, अजिबात याला तेल नाही आहे आणि जर ऐकलात, खूप छान कुरकुरीत असे हे तयार झालेत. तर असे कटलेट तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.